हनी ट्रॅप प्रकरणी एकनाथ खडसेंनी आता हे रचलेलं षडयंत्र असल्याचा आरोप प्रफुल्ल लोढांचा मुलगा पवन लोढा यांनी केलेला आहे। हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल्ल लोढांवरील आरोप खोटे असल्याचा दावा प्रफुल्ल लोढांचा मुलगा पवन लोढा यांनी केलाय। खडसेंवर केस दाखल करणार असल्याचं देखील पवन लोढा म्हणालेले आहे। तर हनी ट्रॅप प्रकरणी एकनाथ खडसेंनी रचलेलं हे षडयंत्र असल्याचा आरोप आता प्रफुल्ल लोढांचा मुलगा पवन लोढा यांनी केलेला आहे। हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल्ल लोढांवरील आरोप खोटे असल्याचा देखील दावा पवन लोढा यांनी केलाय। आमची संपत्ती जी आहे ती कोणी येऊन चौकशी करावी, ईडीने करावी, एसआयटीने करावी, कोणीही करावी। आम्ही आता सगळ्यात पहिले तर खडसेंवरच केस टाकतोय। मी मतभेद त्यांचे थोडेसे काही गोष्टीवरनं हे काम करून द्या भाऊ, ते काम करून द्या भाऊ, त्या हिशोबाने त्यांचे मनभेद झाले होते। ते मनभेद जेव्हा दूर झाले ते ॲक्च्युली मनभेद बी क्रिएट करणारे लोक जे होते ते हेच होते। ते एकदम चुकीचं म्हणताय खडसे। त्यांना फक्त आता पब्लिसिटी स्टंट पाहिजे। त्या माणसाला आता अटेन्शन कोणीच देत नाही, त्यांना फक्त अटेन्शन पाहिजे। त्याच्यामुळे ते गिरीश महाजनसारखा मोठा नेता आहे त्याच्यावर आरोप करत आहे। मी सांगितलं नाही बाबा रे तू असं कर, ह्याच्या संदर्भामध्ये मुलींचे फिल्म वगैरे काढ आणि त्याच्यात हनी ट्रॅपिंगमध्ये लोकांना अडकव, तर मी तर काही शिकवलं नाही, काही समजवलं नाही। तो त्याचा उद्योग त्याने केला, त्याचं पाप असेल तो फेडेल। पोलिसांच्या ताब्यामध्ये प्रफुल्ल लोढा आहे आणि जरी प्रफुल्ल लोढाने काहीही पोलिसांसमोर देण्याचा प्रयत्न केला, त्याच्याजवळ आहे ते किंवा त्याच्या संदर्भामधली माहिती दिली त्याने, ती जी तो सांगत होता की ट्रायडंट हॉटेलला काय झालं मला माहिती आहे, ती अशा स्वरूपाची माहिती जरी मिळाली तरी ती आता पब्लिकली येईल याची खात्री वाटत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।